मरणा हाते सुटली काया. विको कमी करा. विचारे या निश्चये आवाज दे. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. न देखेसे झाले श्रम आले वर्म हता हे. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. तुका म्हणे कैची कीव तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा भगवंताच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेली क्रांती प्रगट करतात. विठ्ठल विठ्ठल हे सगळ्याचे जीव कमी करणं. ते कोई 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 मला आवाज आला नाही पाहिजे. अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्तीच्या द्वारा नामचिंतनाच्या द्वारा भगवत कृपेने आपल्या जीवनामध्ये झालेली क्रांती विशद करतात. अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण परिसरातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातून शेजारच्या अनेक प्रांतातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार प्रवचनकार कथाकार टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये अत्यंत परमपवित्र अशा ऐतिहासिक श्रद्धासंपन्न धर्मप्रधान अशा या श्री क्षेत्र सेंदूरवादा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये या गावातील जुन्या पिढीतील वारकरी संप्रदायातील वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाची साधना करणाऱ्या साधकावर नितांत प्रेम करणाऱ्या वैकुंठवासी मातोश्री अनुसयाबाई किसनराव पाटील गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने आणि वारकरी संप्रदायाचे थोर संत, संत श्रेष्ठ, वारकरी संप्रदायातील श्रीमंत संत, संत श्रेष्ठ संत एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या पवित्र पंचक्रोशीमध्ये आपण हे चिंतन करण्याकरिता उपस्थित आहोत. आपल्या सर्वांच्या चरणी हृदयापासून प्रणाम करतो. शेंदूर सर्व ग्रामस्थ, गुंजाळ परिवारातील सर्व भाविक, या सर्वांच्या प्रेमामुळं आज इथे येण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. या मातोश्रीचे चिरंजीव आदरणीय सुभाषराव किसनराव गुंजाळ पाटील, या मातोश्रीचे द्वितीय चिरंजीव आदरणीय साईनाथराव किसनराव गुंजाळ पाटील यांच्या सुनबाई गंगा भागीरथी मातोश्री अहिल्याबाई बाबासाहेब गुंजाळ पाटील, या मातोश्रीचे नातू आदरणीय किरणजी सुभाषराव गुंजाळ पाटील आणि आदरणीय ज्ञानेश्वरजी सुभाषराव गुंजाळ पाटील, या मातोश्रीचे आणखीन दोन नातू आहेत. आदरणीय अनुजजी साईनाथराव गुंजाळ पाटील, या मातोश्रीच्या सुकन्या मातोश्री सौभाग्यवती गयाबाई काशीनाथराव सुकासे पाटील. झालं का बरोबर? हा सर्व परिवार आणि या सर्व परिवाराच्या स्नेहामुळं इथे उपस्थित असलेले सर्व वैष्णव, या सर्वांच्या प्रेमामुळं आणि वारकरी संप्रदायाची अत्यंत निष्ठेने साधना करणारं व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायाच्या कीर्तन भजन वारी या सर्व साधनेमध्ये मृदंगाची अत्यंत उत्तम आणि दर्जेदार साथ करणारं व्यक्तिमत्व या गावाचा, या गुंजाळ परिवाराचा, संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या द्वारा प्रचार आणि प्रसार झालेला आहे असे या मातोश्रीचे नातू, माझे परममित्र हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य आदरणीय विठ्ठल महाराज साईनाथजी गुंजाळ पाटील यांच्या या प्रेमामुळं आज मला आपल्या सर्वांचं दर्शन झालं. मी माझं अहोभाग्य समजतो. वारकरी संप्रदायातील, वारकरी शिक्षण संस्थेतील श्री क्षेत्र पैठण या ठिकाणी राहून, शांतीब्रह्मनाथांच्या दरबारात राहून आणि संपूर्ण पैठण परिसरामध्ये वेगळ्या वेगळ्या संस्थानामध्ये राहून वेगळी संस्थानं तयार करून वारकरी संप्रदायाची स्वच्छ साधना करणारे चारित्र्य संपन्न माझे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, आपल्या सर्वांच्या चरणी मी हृदयापासून प्रणाम करतो, वंदन करतो. वारकरी शिक्षण संस्थेतील लहान लहान मुलं माझ्या पाठीशी माझ्या उजव्या बाजूला उभे आहेत, त्यांचंही हृदयापासून मी अभिनंदन करतो. अत्यंत कमी वयात पण दर्जेदार असे मृदंगाचार्य या ठिकाणी सुराशे महाराज उपस्थित आहेत. तराशे महाराज, मी त्यांचंही हृदयापासून अभिनंदन करतो. जुने जाणते ज्येष्ठ श्रेष्ठ असे विनेकरी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणाला प्रणाम करतो. लाऊडस्पीकरची व्यवस्था अत्यंत उत्तम ज्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. चोपदार आणि माझ्या समोर संपूर्ण परिसरातून
या परिवारावर प्रेम करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ असे आदरणीय श्रोते, माता आणि भगिनी, आपल्या सगळ्यांच्या चरणी मी वंदन करतो. परमपूज्य परमश्रद्धेय वंदनीय स्वामीजी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही पवित्र चरणाला मी नतमस्तक होतो. आणि तुम्ही सगळेजण जशी कृपा कराल, तुम्ही सर्वजण जसे आशीर्वाद द्याल, या पद्धतीनं आपल्या संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. विठ्ठल विठ्ठल मोठ्या श्रद्धेने आपण इथे आलेला आहात. मी आपणा सर्वांच्या चरणकमली एक छोटीशी विनंती करतो. जे कीर्तन श्रवणाकरता आलेले भाविक आहेत, या सर्वांच्या चरणी एक प्रेमाची कळकळीची हात जोडून विनंती करतो. चालेल का? एक छोटी विनंती करतो, तुमची परवानगी असेल तर. छोटी विनंती एवढीच आहे, या साऊंड, हा जो साऊंड आहे ना माझ्यासमोर ठेवलेला, याच्या पाठीमागे जेवढे जेवढे पॅन्ट शर्टवर बसलेले लोक आहेत, त्या सगळ्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपण जिथे बसलेला आहात सगळे इथले, या साऊंडच्या मागचे, त्या सगळ्यांनी उठायचं आणि माझ्यासमोर उजव्या हाताला डाव्या हाताला येऊन बसायचं. पॅन्ट शर्ट असलेले, पॅन्ट शर्टवाले एका मिनिटात यायचं समोर. इथं ताट उचला, ते हार उचला, इथं समोर यायचं. ज्यांना ज्यांना पॅन्ट शर्ट आहे माझ्या डाव्या हाताला या, डाव्या हाताला या, या इथं इथे या. मी काही वर्गणी मागत नाही. इकडे इकडे पुढे यायचं, पुढे यायचं, मग एकच झालं ते. पुढे या, पुढे इकडे डाव्या बाजूला या. पॅन्ट शर्टवाले सगळे बसा, समोर बसा. इकडे पुढे या, पुढे या, मागे नाही, तिथं नाही बसायचं. हो इकडे या ना, साऊंडच्या पुढे यायचं सगळ्यांनी. पुढे सारखा, पुढे सारखा माऊली. मी काही वर्गणी मागत नाही आज, काय नाही. या या पुढे या, या पुढे या. विठाला माझ्या विनंतीला तुम्ही सर्वांनी मान दिला आणि तुम्ही सगळेजण पुढे आलात. मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. खूप खूप धन्यवाद देतो. खरं सांगा, आत्तापर्यंतच्या तुमच्या उभ्या आयुष्यात एवढ्या प्रेमानं तुम्हाला कोणीतरी पुढं बोलवलं का? उलट तुम्ही जर पुढे येऊन बसलेला असाल तर आतापर्यंत बऱ्याच लोकांनी तुम्हाला मागे ढकललं असेल. बरोबर आहे ना? मी तुम्हाला प्रेमानं पुढं बोलावलंय. मग का तुम्हाला पुढं बोलावलंय त्याची 2-3 उत्तरं सांगतो. पहिलं उत्तर आहे का मी तुम्हाला पुढं का बोलावलंय? पहिलं उत्तर असं आहे, ही एवढीच एक जागा पुढं येऊन बसण्यासारखी जागा आहे. मला वाटतं ही जागा जर सोडली तर पुढं येऊन बसण्यासारखं सध्या काहीही राहिलेलं नाही. दुसरी गोष्ट सांगतो, मी तुम्हाला पुढं का बोलावलं, दुसरं उत्तर देतो. दुसरं उत्तर असं आहे, जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय हा संप्रदाय असा आहे, तो मागच्या लोकांना पुढं घेणारा संप्रदाय आहे. हे औदार्य दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाही. ते लोक फक्त आपल्या भाषणात म्हणत असतात, तळागाळातील जनतेसाठी असं म्हणत असतात. खरं म्हणजे ते तसं काही नसतं. उलट तळातली जनता गाळातच कशी जाईल याच्यासाठीच ते असतं. मी तुम्हाला प्रेमानं पुढे बोलावलंय. किती उत्तर दिली मी? 2. आणि तिसरं उत्तर देतो. तिसरं उत्तर आहे का मी तुम्हाला पुढे का बोलावलंय? तिसरं उत्तर असं आहे, बहुतेक माझ्या अंदाजाने हे सगळे लोक शेतकरी आहेत असा माझा अंदाज आहे. बोला ना, शेतकरी आहेत, शेतकरी. आणि मला वाटतं तुम्ही पेरणी करता. बरोबर आहे ना? पेरणी करता. तर मग पेरणी करताना तुम्ही पंचांग पाहून, मुहूर्त पाहून पेरणी करता. बरोबर? बरोबर काय बरोबर म्हणता राव? अरे पेरणी करताना काय पंचांग बघून पेरत येतो माणसं? नीट कीर्तन आहे का? पेरणी करताना मुहूर्त पाहून पेरणी केली जाते का वापसा पाहून पेरणी केली जाते? बोला. काय पाहून? वापसा पाहून. शहाणा शेतकरी, सचिन महाराज,
शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. नाही कळलं तुम्हाला? शहाणा शेतकरी वापसा पाहून पेरणी करतो. हे आता हे पुढे बोलवलेले हे हे म्हणजे लोक म्हणजे वापशाला आलेली जमीन आहे. आणि किरणजी बरोबर आहे का? किरणराव ज्ञानेश्वरजी, मला खात्री आहे या वापशावर पेरलेलं वाया जाणार नाही हे मला याची. आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं, अरे ते माझ्याकडे ठेव लावू ना, मी तुमचं सगळ्याचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि पेरणी करेस तर माझ्याकडे राहू दे, नंतर रासणीच्या टायमाला त्यांच्याकडे लाव, काय अडचण नाही. तर लक्ष द्या. मी अजून एक छोटी विनंती करतो, चालेल का? एक छोटी विनंती करतो. जर आपल्यापैकी कोणाकडे मोबाईल असेल, बहुतेक माझा अंदाज आहे आपल्यापैकी मोबाईल कोणाकडेच नसेल, पण जर चुकून कोणाकडे मोबाईल असेल तर आपण त्याचं नरड दाबून ठेवा. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांना सांगा सध्या मी कीर्तनात बसलोय, 12च्या नंतर आपण बोलू. आता 12 वाजेपर्यंत कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. काही चुकलं का? तुम्ही पुन्हा परत हसले राहू जास्त. नेमकं काय झालंय? चुकलं तर सांगत जा. आता तुम्ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, मी आपला गरीब माणूस आहे. तर लक्ष द्या, आता कोणाचं वाजणार नाही याची दखल घ्या. ज्यांना स्वतःला बंद करता येत नाही त्यांनी शेजाऱ्याकडून बंद करून घ्या. कीर्तन सुरू असताना फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप असलं काही बघत बसू नका. पहाटे 4 वाजता मी उठलोय, 6:09 प्रवास सुरू केलाय आणि बरोबर इथं 9:09 मी आलोय. मी एवढ्या कष्टानं इथपर्यंत पोहोचलोय. माझी विनंती आहे, मी कष्टानं बोलायचं आणि तुम्ही मात्र मोबाईल चिवडीत बसायचं, हे वागणं बरं नव्हं, हे चांगलं नाही. याकरता मोबाईल बंद करा. कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणण्याची संधी आली की मुखानं सगळेजण विठ्ठल विठ्ठल म्हणा. टाळी वाजवण्याची संधी आली की सर्वजण मोठ्याने टाळी वाजवा. तुम्ही इमानदारीनं भजन करा, मी इमानदारीनं 12ला बरोबर सोडतो. विठ्ठल विठ्ठल, टाळी टाळी वाजवा. वारकरी संप्रदायामध्ये ज्यांनी आपलं जीवन घालवलं आणि वारकरी संप्रदायाच्या साधकाची ज्यांनी जीवनामध्ये सेवा केली, अशा अत्यंत स्वच्छ मनाच्या, पवित्र हृदयाच्या, निर्मळ अंतःकरणाच्या या गुंजाळ पाटील परिवारातल्या मातोश्री वैकुंठवासी आदरणीय अनसुयाबाई किसनराव गुंजाळ पाटील या मातोश्रीचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. मी अधिक विस्तार मांडणार नाही, पण 1-2 वाक्यात बोलून जाईल. त्यांचं नावच आहे अनुसया. खरं म्हणजे अनुसया हे कोण होऊ शकतं? अनुसया म्हणजे सामान्य नाही, लक्षात ठेवा. एका वाक्यात सांगतो, जिच्या अंतःकरणात असूया नसते तिचं नाव आहे अनुसया. जिच्या अंतःकरणातली असूया, असूया शब्दाचा अर्थ आहे द्वेष, असूया शब्दाचा अर्थ आहे मत्सर. तुकोबरायाची भाषा आहे, मत्सराचा ठाव शरीरी नसावा, लाभे विना जीवा दुःख देतो. महाराज सांगतात, जिच्या अंतःकरणातली असूया संपली, जिच्या अंतःकरणातला मत्सर संपला, जिच्या अंतःकरणातला द्वेष संपला, तिचंच नाव आहे अनुसया. आणि एक लक्षात ठेवा, अनसूयेच्याच पोटी भगवान दत्तात्रय जन्माला येतात. म्हणजे एकटे येतात का तिघे येतात? तुम्ही जागे आहेत अजून? अहो एकटे येतात का तिघे येतात? ब्रह्मा, विष्णू आणि महेश. सौभाग्य आहे या परिवाराचं. या अनसूयेच्या पोटी सुद्धा 3 सुपुत्र जन्माला आले. 3 सुपुत्र. त्याच्यामध्ये सुभाषराव, त्याच्यामध्ये साईनाथजी आणि बाबासाहेब. बरोबर, बाबासाहेब वैकुंठवासी झालेले आहेत, पण 3 सुपुत्र या अनसूयेच्या सुद्धा पोटी खऱ्या अर्थानं जन्माला आले. असं एक प्रेमळ, स्वच्छ, पवित्र हृदयाचं हे व्यक्तिमत्व. आणि म्हणून या आजीचे संस्कार असल्यामुळंच
आज त्यांचे हे दोनही सुपुत्र, त्यांचे 4 नातू, ज्ञानेश्वरजी, किरणजी, अनुजजी आणि संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांचा परिचय आहे, अशी महाराष्ट्राची सेवा करण्याकरता, वारकरी संप्रदायाची सेवा करण्याकरिता एक स्वच्छ आणि पवित्र व्यक्तिमत्व या घराण्यामध्ये जन्माला आलं. ती पुण्याई जर कोणाची असेल, विठ्ठल महाराज गुंजाळ हे पवित्र व्यक्तिमत्व या परिवाराचं नाव उज्ज्वल करणारं खऱ्या अर्थानं जन्माला आलं. याच्या पाठीशी जर कोणाचा आशीर्वाद असेल तर मातोश्री अनुसूयाबाई या आजीचा आशीर्वाद आहे. आणि म्हणूनच हे व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थानं संप्रदायाची सेवा करत आहे, स्वच्छ सेवा करत आहे. बघा, या परिवाराचं, या सगळे 4ही नातू, हे सुपुत्र, संप्रदायाशी असलेलं घनिष्ठ नातं, जिव्हाळ्याचं नातं. म्हणूनच आज इथे माझ्या अंदाजाने जवळपास 20 ते 25 चांगले उत्तम दर्जेदार कीर्तनकार या ठिकाणी टाळ घेऊन उभे आहेत. हे या परिवाराचं खऱ्या अर्थानं सौभाग्य आहे. उत्तम असे प्रवक्ते या ठिकाणी समोर येऊन बसलेले आहेत. खरं सांगतो, एवढे कीर्तनकार एका वेळेला एकत्र येणं चांगलं नसतं. बाबा, मी चांगलं नसतं असं का म्हणालो, त्याचं उत्तर देतो. त्याचं उत्तर असं आहे, आता हे एवढे कीर्तनकार, इथं तुम्ही 2-4 पुढे आहेत, इथं हे 10-12 उभे आहेत, हे एवढे कीर्तनकार ऐका, एकाच वेळेला एकत्र येणं म्हणजे समाजाचं नुकसान आहे. नाही लक्षात आलं? अहो, हेच सगळे कीर्तनकार जर आज आत्ता एका गावाला गेले असते तर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार जास्त झाला असतं का नाही? म्हणजे हे सगळे कीर्तनकार एका वेळेला एकत्र येणं हे समाजाचं काय आहे? नुकसान आहे. आणि सगळेच कीर्तनकार एका वेळेला एकत्र येणं हे खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या प्रगतीचं लक्षण आहे. आणि म्हणून अजून एक वाक्य देतो, हे सगळे गुणीजन, उत्तम गायक, उत्तम वादक, असे सगळे लोक एकत्र इथं आले. त्याचं कारण आहे, त्याचं महत्वाचं कारण आहे, विठ्ठलाच्या सानिध्यात विठ्ठलाचे सगळे भक्त गोळा होतात. हे विठ्ठलाची कमी आहे. या विठ्ठलाच्या प्रेमामुळं हे सगळे त्यांचे मित्र आणि संप्रदायातले धुरीण इथं एकत्र आलेले आहेत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या चरणी वंदन करतो. स्वामीजी, आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला प्रारंभ करूया. सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून आपल्या जीवनातली क्रांती प्रगट करतात. लक्ष द्या, क्रांती कशाला म्हणतात? जे कोणालाच शक्य नसतं ते करणं आणि केलेलं सर्वांच्या कल्याणाचं असणं, याला क्रांती म्हणतात. बघा, ते अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर नावाची गगनचुंबी इमारत एका व्यक्तीनं जमीन दोस्त केली. मागे काय नाव त्याचं? ते लादेन. खऱ्या अर्थाने, एका अर्थाने ती सुद्धा काय आहे? क्रांती. आणि हे तुमचं उत्तर चुकलेलं आहे. कसं चुकलेलं आहे सांगतो, ऐका जरा ऐका. कारण क्रांतीचा निकष तुम्ही एकच लावला. निकष काय लावला तुम्ही? कोणाला शक्य नसतं ते लादेननं केलं, एवढाच निकष लावला. पण मी निकष क्रांतीचे 2 सांगितले होते. कोणालाच शक्य नाही ते करावं आणि केलेलं संपूर्ण जगाच्या कल्याणाचं असावं, याला क्रांती म्हणतात. आणि म्हणून ऐका, सामान्य मनुष्याच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या अशांतीची, जगाच्या अस्थिरतेची, जगातल्या अराजकतेची, जगाच्या दहशतीची सुरुवात असते. आणि महात्म्याच्या जीवनातली क्रांती ही जगाच्या शांतीची सुरुवात असते. महात्म्याच्या जीवनातली क्रांती आहे. काय आहे क्रांती? लक्ष द्या. जगामध्ये कोणालाच शक्य नाही ते करावं आणि केलेलं सगळ्याच्या कल्याणाचं असावं. लक्ष द्या,
जगामध्ये कोणाला शक्य नाही असं काय आहे? उत्तर देतो, असं काहीच नाही. अशक्य काहीच नाही महाराज. तुम्ही जर ठरवलं तर मानवी शरीर मिळाल्यानंतर मनुष्य या शरीराने देव बनू शकतो. हे सामर्थ्य माणसाच्या शरीरात आहे. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मानवी शरीर मिळाल्यानंतर मनुष्यानं जर ठरवलं, ज्ञानोबाराय सांगतात, तैशे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरा पडे. किंवा तुकोबाराय सांगतात, मनुष्यपण तरी साधी नारायण, नाही तरी हीन पशु होणे. किंवा तुकोबाराय सांगतात, याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. चांगला आहे का? माणसाचं शरीर मिळाल्यानंतर जर माणसाने ठरवलं तर मनुष्य देव सुद्धा बनू शकतो. पण कधी? ठरवलं तर. काही लोक आम्हाला असे भेटतात, महाराज काय अवघड आहे हो सप्ताह करायचा, मी जर ठरवलं ना तर मी एकटा सप्ताह करू शकतो. मी म्हटलं मग तुम्ही कधी ठरवणार आहो? आम्ही वैकुंठाला गेल्यावर ठरवता का काय? ठरवा ना लवकर. अजून आहे का ज्ञानेश्वरजी? अरे ठरवल्यावर काय अवघड आहे? आता तुम्ही सगळे इथं कीर्तनाला आलात, बरोबर आहे ना? तुम्ही सगळे कीर्तनाला आलात. आता तुम्ही जर सगळ्यांनी ठरवलं कीर्तन संपल्या माळ घालायची. ज्ञानेश्वर जर ठरवलं कीर्तन संपल्या माळ घालायची तर अवघड आहे का? बोला ना, बोला की अवघड आहे का? पण मग ठरवताय का तुम्ही? होय म्हटलं कडे. बस आता नाही ना, अगोदर नाही ना माळ. वा, नाव ज्ञानेश्वर आहे. आणि आता ज्ञानेश्वरजींनी ठरवलंय कीर्तन संपल्या काय करायची? माळ घालायची. मी खरं सांगू का, खरी श्रद्धांजली हीच असेल. आणि विठ्ठल महाराज, मी माझं सौभाग्य समजेन, मी इथं आलेल्याचं सार्थक झालं असं समजेन. तुमच्या जोडीला तुम्ही विठ्ठल माळकरी आहेत आणि मग ज्ञानेश्वर कशी काय बिगर माळकरी ठेवायचे? त्यांनी जर माळ घातली तर माझं कल्याण झालं असं मी म्हणेल, माझं हित झालं असं मी म्हणेल. आणि मला वाटतं कीर्तन होईपर्यंत आपण तुम्ही त्या निर्णयावर नक्की याल, बरोबर आहे ना? अशी अपेक्षा बाळगतो. एखादी माळ घेऊन ये एखादी आणायला सांग. तेव्हा मी काय बोलायला लागलो, तुम्ही बी घाला, काय अडचण नाही. तुम्ही बी घाला. नाही, हे बघा माझी जबरदस्ती नाही, माझ्याकडे बघा, माझी जबरदस्ती नाही. पण माळ घातल्यानंतर चांगलं तुमचं होणार आहे का माझं? बोला की. तुमचं बरोबर. कल्याण तुमचं आहे का माझं? घरातले चांगलं लोक कुणाला म्हणतील? तुम्हालाच म्हणतील. सगळ्या तुमच्या घरातल्या लोकांना मनापासून काय होईल? आनंद होईल. मग काय अडचण आहे बरं सांगा? काय अडचण नाही. तुमचं नाव काय? सुरेशजी. आणि दोन तयार झाले. वा, चांगली गोष्ट आहे. मी का सांगा लागलो हे? तयारी करा मनाची, कीर्तन होईपर्यंत. लक्ष द्या माझ्या मुद्द्याकडे. ठरवल्यानंतर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त माणसाने जीवनात काय केलं पाहिजे? ठरवलं पाहिजे. काय ठरवायचं? माळ घालायची. हाय बरं. नाही, हे दोन गिराईक बरोबर सापडले मला, अडचण नाही. चांगली गोष्ट आहे. आभारी. अरे वा, अभिनंदन. मुद्दा माझा इतकाच आहे, लक्ष द्या, मुद्द्याकडे लक्ष द्या. ठरवल्यावर अवघड नाही हो, पण लोक ठरवतच नाही तो. मोठ्या माणसाचे एक वाक्य सांगतो. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण असं म्हणतात. काय म्हणायचे आहे का? ते म्हणायचे, महाराष्ट्रीयन माणसाने जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून काढायची त्याच्यात ताकद आहे, असं ते म्हणायचे. पण असं म्हटल्यानंतर पुढचं पण वाक्य ते लगेच म्हणायचे. कोणतं? पण प्राण गेला तरी सुद्धा तो असं कधी ठरवत नाही. लक्षात आलं का तुमच्या? ठरवल्यानंतर अवघड नाही, पण ठरवलं पाहिजे. तर चला, प्रत्येक क्षेत्रात मनुष्य यशस्वी होण्याचा काय करतो?
प्रयत्न करतो. ज्ञानोबाराय बोलतात, जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. त्याचे दोन अर्थ सांगतो. एक सार्वभौम पद निर्विवाद पडिये आणि न मरणे निर्विवाद पडिये. दोन अर्थ घ्या. दोन गोष्टीची इच्छा माणसाला असते. एक तर आपलंच वर्चस्व सगळ्यावर निर्माण झालं पाहिजे, ही एक इच्छा प्रत्येकाला आहे. कोणती इच्छा? आपलंच वर्चस्व सर्वावर निर्माण झालं पाहिजे, ही एक माणसाची इच्छा आहे. आणि अजून एक माणसाची इच्छा आहे, आपण अमर असलं पाहिजे. पहिली इच्छा मी आपल्या पुढे मांडतो. पहिली इच्छा आहे, आपलं वर्चस्व निर्माण सगळ्यावर झालं पाहिजे. ऐका, क्षेत्र कोणतंही असू द्या, कोणत्याही क्षेत्रातल्या कोणत्याही माणसाला असं वाटतं ह्या क्षेत्रात आपला हात कोणी धरता कामा, असं वाटतं. मी जास्त बाकीची उदाहरणं देत नाही, आमची उदाहरणं देतो. उदाहरणार्थ गायक. गायकाची काय इच्छा असते? गायकाची इच्छा ही असते, अशी चाल म्हणायची मागे म्हणणाराला आली नाही पाहिजे. इथं नाही बरं का, तुम्ही यांच्याकडे बघू नका, यांच्याकडे बघू नका, कारण हे लोक चाली म्हणतच नाहीत. हे लोक चाली म्हणतच नाहीत. मग हे जे म्हणतील ती चाल आहे. सहज सहज गातात ते. काय असं काय इच्छा असते, इच्छा तशीच असते. असं वाजवायचं की ते चाल म्हणणाराला कळूच द्यायची नाही. आता काय अवघडच गणे. याचा अर्थ हे तसे नाहीत. मला वाटतं हे आणि हे माझ्याकडे लाल डोळ्यानं बघत असतील. आमचंच बरं डोळ्यावर आलं. सचिन महाराज कीर्तनकाराची सुद्धा इच्छा तीच असते. काय इच्छा असते? असा अभंग घ्यायचा कोणाचाच पाठ नसला पाहिजे, अशी इच्छा असते. पण काय करता, या मोबाईलनं आमचं वाटतुळं करून टाकलं. आम्ही कोणताही अभंग घेऊ द्या, लगेच मोबाईल मध्ये काढतात. आता काय करता. चला, मुद्द्याकडे माझ्या लक्ष इतकंच द्या, प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झालं पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा आहे दादानो. पण पुढे ऐका, एक क्षेत्र मात्र असं आहे तिथं माणसाचं काहीही चालत नाही. मग तेथे न चले काही, मग तेथे न चले काही. टाळी वाजवा. सत्ता संपदा लक्ष द्या. तुकोबाराय सांगतात, तिथं मात्र माणसाचं काहीही चालत नाही. कुठं? तुका म्हणे तई यम आज्ञा. यमाचा निरोप आल्यानंतर आपलं काहीच चालत नाही. आपलं म्हणजे आपली नावं घेतली नाही तुकोबारायने, मोठ्या मोठ्याची नावं घेतली, कोणाचं चालत नाही. पहिलं तुकोबाराय म्हणले, मग तेथे नचले काही. सत्ताधीशाचं तिथं काही चालत नाही. संपत्तीवानाचं तिथं काही चालत नाही. लक्ष द्या, जर सत्ता पाहून, खुर्ची पाहून, पद पाहून यम परत गेला असता तर मला वाटतं धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच नसता. काय कमी होतं? लक्षात ठेवा, सत्ता पाहून, माफ करा, सत्ता पाहून जर यम परत गेला असता तर आपल्या देशाचा एकही पंतप्रधान मेलेच नसते. मग पंतप्रधान मेले का नाही मेले?
मेले. मरणाची इच्छा होती म्हणून मेले का इच्छा नसताना मेले? इच्छा नसताना मेले. पंतप्रधान पदावर असताना मेले, बरोबर. सुरक्षेचं कवच असताना मेले. पुढचे एक वाक्य सांगू का? सुरक्षा रक्षकांनी मारले. समजले? अर्थ इतकाच आहे. सत्ता पाहून यम घाबरत नाही. पुढे संपत्ती, संपत्ती पाहून, पैसे पाहून जर यम घाबरला असता तर धीरूभाई अंबानीचा नंबर लागलाच नसता. मेहरबानी आहे, मेहरबानी आहे. आणखीन यम भ्रष्टाचार करत नाही. महाराज, यमाने जर भ्रष्टाचार केला असता आणि पैसे पाहून यम परत गेला असता तर मला वाटतं तुमच्या माझ्या गोरगरिबावर किती अन्याय झाला असता हो. श्रीमंत माणसं मेलीच नसती. मेहरबानी आहे, यमाच्या खात्यात अजून भ्रष्टाचार नाही. यमाचा तुमच्या माझ्या सगळ्यावर काय आहे? उपकार आहे, उपकार आहे. आणि मला वाटतं म्हणून आपण सगळ्यांनी मिळून यमाचा भव्य नागरी सत्कार करायला पाहिजे. घेऊ का सत्काराला तारीख सुरेशराव? लक्ष द्या जरा, चांगलं लक्ष द्या. संपत्ती पाहून यम, पैसे घेऊन यम, पैसे घेऊन बटन दाबतो का यम? यम पैसे घेऊन बटन दाबायचं माहितीये का तुम्हाला? जाऊ द्या, जाऊ द्या. चला, 2 गोष्टी सांगितल्या मी. आता जरा तुमच्या मनातलं बोललो काय? पैसे घेऊन बटन दाबायचं. बर. आणि आता तिसरी गोष्ट सांगतो. तिसरी गोष्ट विद्वत्ता, बुद्धिमत्ता. विद्वत्ता पाहून तरी यम कुठं घाबरतो? हजारो माणसाच्या बायपास शस्त्रक्रिया ज्या व्यक्तीने केल्या, असा आपल्या देशातला क्रमांक 1 चा हृदयरोग तज्ञ डॉक्टर नीतू मांडके कशाने गेले? हृदयाच्याच अटॅकने गेले. त्यांना कळालं, गाडी दवाखान्यात त्यांनीच नेली. ऐका, सलाईन मध्ये इंजेक्शन कोणते भरायचे हे तेच सांगत होते. झालं काय पुढं? काय झालं? हे सांगत सांगत ते वैकुंठवासी झाले. आणि काय झालं? नीट लक्ष द्या. म्हणजे यम विद्वत्ता पाहून घाबरत नाही, संपत्ती पाहून घाबरत नाही, आणि सत्ता पाहून सुद्धा घाबरत नाही. या तिन्हीतलं तुमच्या जवळ काय आहे? काय? सत्ता. हे कशाची सत्ता? आज आहे तर उद्या नाही. काय असते सत्ता? संपत्ती. काय संपत्ती आहे सांगा की? काय संपत्ती आहे? आपण दाखवत असतो फक्त. उतार्यावर कर्ज किती आहे ते दाखवत नसतो. काय संपत्ती? आणि विद्वत्ता, बुद्धिमत्ता. काय बुद्धिमत्ता तरी आपली? काय बुद्धिमत्ता? कोणता अभंग होता रात्री? हो सुरेशराव, अभंग कोणता होता रात्री? बोला की, अभंग कोणता होता रात्री? काय कमाल आहे राव. अहो रात्री कीर्तनच नव्हतं. काय अभंग सांगायचे? चला, मी का आपल्याशी बोलायला लागलो? म्हणजे आपल्याकडे विद्वत्ता नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही. मग तुम्ही कोणत्या नादात आहेत सध्या हे तरी सांगा. लक्षात ठेवा, माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे दादानो. यमाचा निरोप आल्यानंतर हे शरीर सोडावंच लागतं, मरावंच लागतं. त्याच्यामध्ये अन्यथा करता येत नाही. तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीनं कोणी विचारलं या जगात खरं काय सांगा, एका सेकंदात उत्तर द्या, मरण. अजून मरणात भ्रष्टाचार झालेला नाही. बघा, क्षेत्र निवडायचं असलं तर अजून मरणात नाही भ्रष्टाचार शाबित. मला वाटतं पुढाऱ्यांचं का लक्ष नाही या क्षेत्राकडे कोणास ठाऊक. मरणात अजून भ्रष्टाचार नाही. माणूस मरतो म्हणजे मरतोच. बाकी कुठेही भ्रष्टाचार आहे, पण मरणाचं क्षेत्र शाबित आहे अजून. एक मनुष्य पळत निघाला होता. त्याला विचारलं, इतक्या पळत कुठं चाललात? कीर्तनाला चाललात का? तो म्हटला, छे, कीर्तनाला कुठे इतक्या पळत जातात का? म्हटलं, पण निघालात कुठं? पोलीस ठाण्यावर. म्हटलं, कशा करता? फौजदारी करायचे. म्हटलं, कोणावर? त्या औषधाच्या दुकानदारावर. म्हटलं, का बर म्हणजे? 8 दिवसापूर्वी मी त्याच्याकडून 1 लिटर रोगर घेऊन प्यालो म्हणे. इकडं काय रोगरच म्हणते. ठीक आहे
आहे म्हटलं मग फौजदारी का करायची? फौजदारी का करायची म्हणजे मेलो नाही ना म्हटलं. अरे पण मग फौजदारी कशासाठी म्हणजे 1 लिटर रोगर 8 दिवसापूर्वी पेलोय म्हटलं त्याच्या दुकानातलं घेऊन, तरी म्हटलं मी मेलो नाही. त्यानं त्या रोगर मध्ये सुद्धा भेसळ केले म्हटलं. भेसळ. ते जर ओरिजिनल असतं मी मेला असतो. म्हणजे सध्या विषात सुद्धा भेसळ आहे. भेसळ. पण अजून मरणात भेसळ झालेली नाही. चांगलं क्षेत्र आहे बघा. बघा निवडायचं असलं तर लवकर. हेतू इतकाच आहे, मुद्दा इतकाच आहे, मृत्यू ही गोष्ट निश्चित आहे. मला अधिक विस्तार करायचा नाही. अभंगाचं चिंतन पुढे मांडायचं. आपण नेहमीच ऐकत आहोत. येत नाही उरो आले अवतार, हे रे ते पामर जीव किती. मृत्यू नक्की आहे. हे शरीर सोडावंच लागतंय. हे अटळ आहे. काय बघा, आपण राहतो कुठं? जगामध्ये. जगामध्ये. जग याच्यात शब्द अक्षर किती आहेत या शब्दात? बोला की. 2 अक्षर. कोणती कोणती? ज आणि ग. त्या दोन्ही अक्षराचाच अर्थ असा आहे. जचा अर्थ आहे जन जायते म्हणजे उत्पन्न होणे, आणि गचा अर्थ आहे गम गच्छती म्हणजे नष्ट होणे. म्हणजे त्याने त्या जग या शब्दानेच हे सिद्ध केलंय की जे उत्पन्न होत असतं आणि जे नष्ट होत असतं त्याचं नाव काय आहे? जग आहे. आणि त्या जगामध्ये आपण राहतो. थोडक्यात मृत्यू ही घटना अटळ आहे. हे शरीर सोडावंच लागतं. ही घटना निर्विवाद सत्य आहे. परंतु संत महात्मे आपल्या जीवनात भक्तीच्या द्वारा, नामचिंतनाच्या द्वारा, साधनेच्या द्वारा त्यांच्या जीवनावर भगवंताची कृपा होते. आणि त्या कृपेचा परिणाम आपल्याला शरीर सोडावं लागतं, आपल्याला मरावं लागतं. ही गोष्ट जरी खरी असली तरी भक्तीनं, नामस्मरणानं त्यांच्या जीवनात क्रांती होते. आणि त्या क्रांतीचा परिणाम त्यांना ही काया सोडावी लागत नाही. ही क्रांती तुकोबारा आहे. सेवेकरिता घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या हाती सुटली काया, निश्चये या विचारे काया मरणा हाती सुटली. या निश्चये काया मरणा हाती सुटली. तर निश्चय कोणता आणि विचार कोणता, या दोन्हीचा विचार आपण राहिली वेळ तर नंतर करू.
मरणा हाती सुटली काया. जगद्गुरु तुकोबाराय भक्तीच्या द्वारा या या नामचिंतनाच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये झालेली क्रांती प्रगट करतात. या क्रांती सांगतात. मरणाहाती सुटली काया. लक्ष द्या, तुकोबाराय सांगतात काया मरणा हाती सुटली. काया म्हणजे शरीर. लक्ष द्या, काया म्हणजे शरीर. महाराज सांगतात हे शरीर मृत्यूच्या हातातून सुटलं. इथं मरणा हाती, हाती शब्दाचा अर्थ आहे मृत्यूच्या ताब्यातून. हाती शब्दाचा अर्थ आहे मृत्यूच्या तावडीतून. हाती शब्दाचा अर्थ आहे मृत्यूच्या बंधनातून. आणि मला वाटतं हे तिन्ही शब्द जर कळलेच नसले तर एकदम सोपं करतो, मृत्यूच्या कचाट्यातून. हे जमलं बघा, हे जमलं. मृत्यूच्या कचाट्यातून हे शरीर सुटलं, ही तुकोबारायाची भाषा आहे. आता अभ्यास करणाऱ्या, चिंतन करणाऱ्या आणि अनुभवाचा विचार केला तर पटत नाही. वेदांत तत्वज्ञानाच्या चिंतनामध्ये जीव ब्रह्म सांगितलेला आहे का काया ब्रह्म सांगितलेले आहे? तुम्ही जागेत लोक अजून तुमच्या जमतंय? जीव ब्रह्म. अरे वा, जीव ब्रह्म सांगितलेला आहे. अगदी बरोबर. जीव हा ब्रह्म आहे. ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्य आहे. जग मिथ्य आहे आणि जीव ब्रह्म आहे. श्लोकार्धेन प्रविक्ष्यावे यद्युक्तम ग्रंथ कोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव हा ब्रह्म आहे, काया नाही ब्रह्म, शरीर नाही ब्रह्म. शरीर तर नासक आहे, शरीर तर नाशिवंत आहे, हे नष्ट होणार आहे. ते हे असते बघा, कणिक तिंबण्यासाठी परात असते. काय म्हणतात इकडे? परात. परात. पूर्वीच्या काळात ते काटवट असायची, काटवट असायची. आता नाही राहिली काटवट, आता वटवट राहिली फक्त. तर आता परात असते, परात. बघा, लक्ष द्या जरा. मग ते परात भरून पाणी घेतलं. परात भरून काय केलं? पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये एक एवढा मिठाचा खडा घेतला. एवढा मिठाचा खडा घेतला आणि तो मिठाचा खडा 10 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत, बरोबर? अरे माझ्याकडे घड्याळ नाही, बरोबर आहे का? 10 ते 11:30 1.5 तास तो एवढा मिठाचा खडा परातभर पाण्यात घासला. तर 1.5 तासाने तो एवढा मिठाचा खडा अंदाजे एवढा होईल. काय एवढा होईल? अंदाजे सांगा, चुकलं तर चुकू द्या. केवढा होईल? मग केवढा होईल? आवर राहणारच नाही, विरघळून जाईल. कोण? मिठाचा खडा. खरंच सांगा, हे मी मिठाच्या खड्याबद्दलच बोलत असेल असं वाटतंय का तुम्हाला? हे मी मिठाच्या खड्याचं सांगायला इथं आलेलो नाही दादानो. परात कोणती आहे? माया ही परात आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या पंचविषयाचं पाणी आहे. माया रूपी परातीत, विषय रूपी पाण्यात हे जीवन रूपी मिठाचा खडा, आयुष्य रूपी मिठाचा खडा, शरीर रूपी मिठाचा खडा तुम्ही जितक्या ताकदीनं घासणार तेवढ्या लवकर तो काय होणार आहे? संपणार आहे, नष्ट होणार आहे. भाषा माझी नाही, भाषा ज्ञानोबारायची. ज्ञानोबाराय सांगतात तव तव अधिकाधिके मरण आयुष्या ते जिंके मीठ जैसे उदके घाशी जत असे. गोड बोलतात तो ज्ञानोबाराय. मीठ जसं पाण्यामध्ये घासल्यानंतर ते नष्टच होतं, विरघळूनच जातं, तसं हे शरीर नष्टच होणार आहे, विरघळूनच जाणार आहे, नाहीसच होणार आहे. बरोबर? आणि मग असं असताना मरणा हाती सुटली काया, हे कसं शक्य आहे? अजून एक ज्ञानोबारायाचा दृष्टांत सांगतो. एक गुन्हेगार आहे, गुन्हेगार, आणि त्याचा गुन्हा सिद्ध झाला आणि न्यायाधीशाने त्याला फाशीची सजा दिली, शिक्षा सुनावली, फाशी. त्याला फाशीला देण्याचा दिवस उजाडला
आता त्याला सुळावरती नेऊन द्यायचंय, म्हणजे सुळावर त्याला लटकावायचंय, फाशी द्यायचे. आता बघा, त्या दिवशी ज्या दिवशी त्याला आता फासावर द्यायचंय, सुळावर द्यायचंय, त्या दिवशी त्या कैद्याला, त्या गुन्हेगाराला कैदेतून बाहेर काढलं जातं आणि सुळाकडे त्याला नेलं जातं. त्याला जसं जसं सुळाकडे नेलं जाईल, किंबहुना तो जसा जसा पाऊल टाकेल तसा तसा त्या प्रत्येक पावलाला त्याचा मृत्यू त्याच्या, बोला की, त्याचा मृत्यू प्रत्येक पावलाला त्याच्या जवळ येतो. कोणाच्या? कैद्याच्या. आणि आपला काही लांब जातो काय प्रत्येक पावलाला? अहो, आपण सुद्धा प्रत्येक पाऊल टाकल तसा आपला मृत्यू. घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय, वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय, घडोघडी काळ वाटयाची पाय. हे अजून किती आहे अबका, अजून किती आहे अबका, हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल जिंदा. अजून किती आहे अजून किती आहे अबका, हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल जिंदा, हरिमुखी गाता हर पल हर हरिमुखी गाता हर पल जिंदा, हर पल जिंदा, हर पल जिंदा, हर पल जिंदा, हर पल जिंदा. घडोघडी काळची पाहे अजून किती आहे अवकाश, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य मोजाया बैसला मापारे. सगळी प्रमाण बघून घ्या. मुद्दा माझा इतकाच आहे, ती व्यक्ती अर्थात तो कैदी जसा जसा पाऊल टाकतो तसा प्रत्येक पावलाला त्याचा मृत्यू त्याच्या जवळ येतो. भाषा माझी नाही, ज्ञानोबरायाची. ज्ञानोबराय किती गोड बोलतात. ज्ञानोबराय सांगतात, सन्मुख शुला धावतया चपला, ये प्रतिपदी जवळा मृत्यू जेवी. मी 2 दृष्टांत ज्ञानोबरायाच्या ओव्याच्या माध्यमातून आपल्या पुढे दिले. या दोन्ही दृष्टांतांना सिद्ध हे केलंय की हे काया अर्थात हे शरीर सोडावंच लागतं, म्हणजे या शरीराला मरावंच लागतं. हा अनुभवही हाच आहे, प्रमाणही हीच आहेत. आणि मग अनुभव तोच असताना, प्रमाण तीच असताना सुद्धा तुकोबारायाची भाषा त्राच्या चिंतनात अशी आहे, मरणा हाती सुटली काया. महाराज सांगतात, काया मरणा हाती सुटली. शरीर मृत्यूच्या तावडीतून, ताब्यातून, बंधनातून मुक्त झालं. आता आम्हाला हे शरीर सोडावं लागत नाही. हे कसं शक्य झालं? बस याची उत्तर देतो. राहिली वेळ तर पुढच्या चरणांचा विचार करू. उत्तर देतो. पहिलं उत्तर आहे का? तुकोबाराय सांगतात, काया मरणा हाती सुटली, म्हणजे या शरीराला, जीवाला नव्हे, शरीराला मरावं लागत नाही. पहिलं उत्तर देतो तुकोबारायाने, हेच शरीर वैकुंठाला नेलं. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तोषविले. लक्ष द्या, हेच शरीर महाराज वैकुंठाला घेऊन जातात. मरणा हाती सुटली काया. झाले एक उत्तर. दुसरं उत्तर देतो, मरणा हाती सुटली काया असं तुकोबाराय बोलतात. त्याचं दुसरं उत्तर असं आहे, ही साधूची काय आहे, ही महात्म्याची काय आहे, भक्ताची काय आहे. आणि मग आता आहे का, साधूची काया, महात्म्याची काया, भक्ताची काया, दादा ती काया नसते, ती काया प्रत्यक्ष ब्रह्मच असते. पुष्कळ प्रमाण आपल्याकडे आहेत. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, किंवा ब्रह्मभूत काया
होतसे कीर्तने. लक्ष द्या, ब्रह्मभूत काया, ब्रह्मभूत जीव नाही म्हणाले तुकोबार आहे, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तने. कायाच जर ब्रह्म असेल तर मग ब्रह्म कुठं मरत असतं का? म्हणून मरणाहते सुटली काया. किती उत्तर झाली? 2. मोजा ना तुम्ही, 2 झाली. तिसरं उत्तर देतो. महाराज सांगतात ही काया मृत्यूच्या तावडीतून सुटली, त्याचं तिसरं कारण आहे ही काया. काया नाही, तुकोबरायची भाषा आहे, ही काया देवाला राहण्याचं अधिष्ठान आहे. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. तो बैसलिया ठाया, तो बैसलिया ठाया, आसने व्यापी देवराया, आसने व्यापी देवराया. निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, निर्मळ हे काया अधिष्ठान तया. तिसरं उत्तर मी आपल्या पुढे मांडायला लागलोय. काया मरणाहाती का सुटली? तिसरं उत्तर देतोय. साधूची महात्म्याची काया हे निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. देवाला राहण्याचं अधिष्ठान म्हणजे महात्म्याची काया आहे. मग देवच त्यांच्या कायेमध्ये जर राहतो तर ती काया मरेल कशी हो? म्हणून मरणाहाती सुटली काया. किती झाली उत्तर? 3 झाली. चौथं उत्तर देतो, याच कडव्यातलं चौथं उत्तर देतो. निर्मळ हे काया. त्यांची काया कशी आहे? निर्मळ आहे हो. किती निर्मळ आहे? सर्वांग निर्मळ, सर्वांग निर्मळ, जीवाने मुखी अमृताचे वाणी. चित्त जैसे गंगाजल, चित्त जैसे गंगाजल, मुखी अमृताची वाणी, मुखी अमृताची वाणी. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजल, चित्त जैसे गंगाजल. सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजल, चित्त जैसे गंगाजल. 1 वाजायच्या पुढे जर कीर्तन गेलं तर त्याला हे लोक जबाबदार बरं का. आता इतकं गोड गोड म्हटल्यानंतर मग ऐकायला आनंद वाटतो. आपलं अभिनंदन म्हणा. या महाराज या, या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, मरणाहाती सुटली काया. या काया मरणाहाती का सुटली याचं चौथं उत्तर आपण देतोय.
आणि ते चौथं उत्तर असं आहे, निर्मळ हे काया. त्यांची काया निर्मळ आहे. किती निर्मळ आहे? सर्वांग निर्मळ. मग अंग किती आहेत? पुष्कळ आहेत. पण त्याचं वर्गीकरण आपण प्रामुख्यानं 3 अंगामध्ये करू. एक स्थूल, दुसरं सूक्ष्म आणि तिसरं कारण. त्यांचं स्थूलही पवित्र आहे, सूक्ष्मही पवित्र आहे आणि कारणही पवित्र आहे. आता स्थूल कसं पवित्र आहे? प्रमाणपाठच आहेत आपली. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. अच्युत सर्व काळ जो वदे तो देह पवित्र, ती वाणी पवित्र. सतत परमात्म्याचं ते नामचिंतन करतात, त्याचा परिणाम त्यांची स्थूल देह पवित्र आहे, निर्मळ आहे. पुढं सूक्ष्म देह. सूक्ष्म देहाला दुसरं नाव आहे लिंग देह. सूक्ष्म देहाला एक तिसरं नाव आहे सूचक देह आणि त्याला चौथं एक नाव आहे वासनामय देह. जाऊ दे, आपल्याला एवढंच ध्यानात ठेवायचंय की जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहामध्ये त्याला सुद्धा त्यांनी पवित्र केलंय. कसं? वासना म्हणजे सूक्ष्म देह. पण साधूच्या जीवनात वासना निमाली समूळ ज्याची, वासना संपलेली आहे म्हणून सूक्ष्म पवित्र आहे. आणि तिसरा देह आहे कारण देह. कारण देह म्हणजे घन अज्ञान, निबिड अज्ञान म्हणजे कारण शरीर. पण साधूच्या महात्म्याच्या जीवनात त्यांच्या चरणाच्या सानिध्यात जरी पोचलं तरी गुरुतेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, किंवा ते ज्ञान पैगा बरवे जरी मनियाथे आणावे तरी संता या भजावे सर्वस्वेशी. म्हणून ते ज्ञान स्वरूप असल्यामुळं कारण पवित्र, वासना रहित जीवन असल्यामुळं सूक्ष्म पवित्र आणि अच्युताचं सदैव नामचिंतन करत असल्यामुळं स्थूल पवित्र. अर्थात त्यांची काया पवित्र आहे आणि म्हणून मरणाहाती सुटली काया. किती? 4 झाली उत्तर. 5वं उत्तर देतो, ऐका. त्यांची काया मरणाहाती का सुटली? त्याचं 5वं उत्तर असं आहे. महाराज सांगतात, अवघा देवची झाला पाही भरोनिया अंतर्बाही. आकाराशी कैचा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव. प्रत्यक्ष त्यांचं शरीर म्हणजे काय आहे? देवच आहे. आणि म्हणून देवाला कुठं मरण आहे का हो? म्हणून मरणाहाती सुटली काया. किती? 5 उत्तर दिली. 6वं उत्तर देतो, ऐका. त्यांची काया, त्यांचं शरीर का का मृत्यूच्या तावडीतून सुटलं? तुकोबाराय सांगतात, त्यांचं शरीर शरीर नाही, मग ते कसं आहे? घोडाभंग आहे तुकोबारायाचा. तुकोबाराय सांगतात त्यांचं शरीर म्हणजे सकळ चिंतामणी शरीर. सकळ चिंतामणी शरीर, चिंतामणी सारखं आहे. सकळ चिंतामणी शरीर जरी जाय अहंकार, समूळ आशा नाही निंदा द्वेष हिंसा देह कपट देह बुद्धी निर्मळ स्फटिक जैसा. त्यांचं शरीर कसं आहे बघा? स्फटिकासारखं आहे. त्यांचं शरीर कसं आहे? चिंतामणी सारखं आहे. त्यांच्या शरीरातून काय काय निघून गेले? मुळासकट अहंकार, मुळासकट आशा त्यांच्या शरीरातले निघून गेलेले आहे. त्यांच्या शरीरामध्ये हिंसा नाही, कपट नाही, देहबुद्धी नाही, निंदा नाही. निंदा हिंसा कपट देहबुद्धी नाही. निर्मळ स्फटिकासारखा आहे, चिंतामणी सारखा आहे. अहंकार, आशा, निंदा, द्वेष, हिंसा, कपट आणि देहबुद्धी हे सगळं त्यांच्या शरीरातलं निघून गेलेलं आहे. आणि असं शरीर असल्यामुळं मरणाहाती सुटली काया. किती? 6 झाली. मरणाहाती काया का सुटली? त्याचं पुढचं उत्तर देतो. मायबाप ऐका, किती गोड बोलणं आहे ज्ञानोबारायाचं. ज्ञानोबाराय सांगतात त्यांचं शरीर म्हणजे शरीर नाही, त्यांचा देह म्हणजे देह नाही. ज्ञानोबाराय सांगतात त्यांचा देहच सच्चिदानंद आहे. ज्ञानोबारायची भाषा आहे. ज्ञानोबाराय बोलतात, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येते वेद, ते सदेह सच्चिदानंद का नोहावे. याचा अर्थ आहे
त्यांचा देहच सच्चिदानंद आहे. आणि मग ऐका, सच्चिदानंदाला मरण असतं का? त्यांचा देह सत आहे, चित आहे, आनंद आहे, सच्चिदानंद असा त्यांचा देह आहे. आणि म्हणून मरणाहाती सुटली काया. लक्ष द्या, अजून एक प्रमाण देतो. काया मरणाहाती का सुटली? अरे त्यांचा शरीर म्हणजे सच्चिदानंद आहे. तुकोबारायाचं वर्णन करताना सुद्धा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. आनंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा. स्वामी सद्गुरुनामा आरती तुकारामा. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा. स्वामी सद्गुरुनामा आरती तुकारामा. हो, महाराजांचं शरीर ऐका, सच्चिदानंद मूर्ती. लक्ष देताय तुम्ही अजून? आपण मूर्त्या अनेक पाहिल्या, मूर्त्या अनेक पाहिल्या. अनेक ठिकाणी आपण मूर्ती प्राण प्रतिष्ठेला जातो सुद्धा. मूर्ती कशाची असते? मूर्ती कशाची असते? दगडाची. मूर्ती कशाची असते? संगमरवराची. मूर्ती कशाची असते? पाषाणाची. मूर्ती कशाची असते? काही ठिकाणी लाकडाची म्हणा, लाकडाची असते, पंच धातूची असते. असं कुठं कधी ऐकलं का सच्चिदानंदाची मूर्ती आहे म्हणून? हा, सच्चिदानंद महाराजाची असेल, पण सच्चिदानंदाची मूर्ती असं कुठे ऐकलं का? वारकरी संप्रदायातली क्रांती ही आहे, सत चित आणि आनंद एकत्र केलं, ते उकळलं, ते आटवलं, ते घोटवलं आणि ते सच्चिदानंद साच्यात टाकलं. आणि सच्चिदानंदाची मूर्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. मग तुकोबाराय जर सच्चिदानंदाची मूर्ती असतील, लक्षात ठेवा, इथं लक्षणापेक्षा काय नाही लावायची. तुकोबारायाचं शरीरच म्हणजे सच्चिदानंदाची मूर्ती आहे. आणि मग तिथं मरण कसं येईल? मरणाहाती सुटली काया. अजून सांगू, या जगातली क्रांती सांगतो. पुतळे आपण अनेक बघितले. पुतळे पुतळा कशाचा असतो? अहो, पण कशाचं बनवतात? बरोबर बरोबर बरोबर, अगदी बरोबर. कशाचं बनवतात? पंचधातूचा, तांब्याचा, काय पितळाचा, लोखंडाचा, बरोबर आहे ना, मेणाचा. पुतळे. पण या जगातली क्रांती आहे, संप्रदायानं क्रांती ही केली. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा प्रकटला पुतळा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा. पुतळे अनेक पाहिले, पण कैवल्याचा पुतळा हे कसं? कैवल्य म्हणजे काय? शिव केवलोहम. कैवल्य स्थिती ना मोक्ष. ज्ञानोबारायाची भाषा आहे, ते कैवल्याचे अधिकारी, मोक्षाची सोडीबांधी करी, जळाची परी तळवटू घे. हेतू माझा इतकाच आहे, मोक्ष स्थिती, केवल स्थिती, त्याचा पुतळा म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. आणि मग मरण कसं येईल? म्हणून मरणाहाती सुटली काया.
किती उत्तर झाली? मोजली नाही तर मरणाहाती सुटली काय, एका दुसरं मागं पुढे झालं तर काय पैसे थोडे द्यायचे? मरणाहाती सुटली काया. आणि तुकोबाराय पुढे उत्तर देतात, कशामुळे हे शक्य झालं? विचारे या निश्चये या विचारे मरणाहाती काया सुटली, आणि या निश्चये मरणाहाती काया सुटली. निश्चय कोणता? बुद्धी निश्चय आत्मज्ञान. ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, हा निश्चय आहे. मी ते मी, तो ते तो, कुकुड हे लाडसे, हा निश्चय आहे. वचनाशी पडो तुटे पोटीचे पोटी राखावे, हा निश्चय. याचे यास त्याचे त्यास तुक्याने कास घातली, हा निश्चय आहे. या निश्चयाने. आणि विचार कोणता? आत्मानात्म विवेक. या आत्मानात्म विवेकाच्या द्वारा हे विचारानं कळलं, विचाराशिवाय हे कळू शकत नाही. आता याची पुष्कळ प्रमाण सांगता येतील. हे विचारता निरसले, प्रपंच जात सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले. ज्ञानी असे हे असो विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता तत्व जाणे. हे विचारानं कळलं, हे विचाराशिवाय कळू शकत नाही. हा विचारुनी अहंकारू सांडीजे, मग असतीच वस्तू होईजे. तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. महाराज सांगतात, मरणाहती सुटली काया, विचारे या निश्चय या. काया अर्थात शरीर मृत्यूच्या तावडीतून सुटलं, आता आम्हाला मरावं लागत नाही. पण महाराज तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत तुम्हाला कर्म तर करावंच लागेल. कर्म केल्यानंतर त्या कर्माचं सुख अथवा दुःख, पाप अथवा पुण्य, हे त्याचं फळ काय करावं लागेल? भोगावंच लागेल. तुकोबाराय सांगतात, आता आम्ही जरी कर्म करत असलो तरी, आता आम्ही प्रपंचात राहत असलो तरी, आमच्या जीवनात आम्ही जो भोग भोगतो, आमच्या जीवनात जे भोग येतात ते भोग, त्या भोगात आम्ही अडकत नाही. आता मरणाच्या तावडीतून हे काया सुटल्यामुळं आमच्या जीवनात कसलीच कोणतीच काळजी राहिलेली नाही, आणि भोगाच्या विषयात आमच्या जीवनात सहजता निर्माण झालेली आहे. हा अभिप्राय महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोनिया गेली खाती, 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 सोनिया सहज स्थिती भोगाची. दोन भाग इथं दिलेले आहेत. तुकोबा आता आमच्या जीवनातली खंती नासोनिया गेली. खंती शब्दाचा अर्थ काळजी, खंती शब्दाचा अर्थ काळजी, चिंता. आता आमच्या जीवनात काळजी राहिली नाही, चिंता राहिली नाही, नासून गेली. लक्ष द्या, चिंता कशाची असते हो माणसाच्या जीवनात? अगोदर सांगतो, माणसाचे दोन वर्ग करू आपण. एक वर्ग साधकाचा आणि एक वर्ग संसारिकाचा. दोन वर्ग आहेत, एक संसारिकाचा वर्ग आहे, एक साधकाचा वर्ग आहे. आता संसारिक माणसाच्या जीवनात काळजी असते का नसते? बोला ना. असते. आणि साधकाच्या जीवनात काळजी असते का नसते? असते. मग जर दोघांच्या बी जीवनात काळजी आहे तर दोघात फरक काय? मग उत्तर आहे, सोपा फरक आहे. दोघांच्याही जीवनात काळजी असते. साधकाला सुद्धा काळजी असते आणि संसारिकाला सुद्धा काळजी असते. फक्त काळजीत फरक आहे. फरक काय आहे? संसारिक माणसाला भोगाची चिंता आहे आणि साधकाला मोक्षाची चिंता आहे.
सगळी प्रमाण पाठ आहेत. काही मी उद्धार पावेन, सगळी बघून घ्या. साधकाला जी चिंता आहे ते उद्धाराची, साधकाला चिंता आहे मोक्षाची, आणि संसारिकाला चिंता आहे भोगाची. संसारिक मनुष्य आपल्या जीवनातले भोग वाढवण्याचा काय करतो? प्रयत्न करतो. सध्या तुमची आणि माझी स्पर्धा चालू आहे. कशा करता? आपल्या जीवनातले भोग वाढले पाहिजेत, साधनं वाढली पाहिजेत, वस्तू वाढल्या पाहिजेत, आणि त्याकरता आम्ही काय करतो? सतत प्रयत्न करतो, सारखा प्रयत्न करतो. कारण वाढवायची आम्हाला हौस आहे. बरोबर आहे ना? वाढवायची आम्हाला हौस आहे. समजा शेजाऱ्याचा एकर निघाला, तर काय करता तुम्ही? काय करता? घेतात. कारण बांधालाच बांधाय, दुसरा घुसायला नको. बरोबर? समजा छत्रपती संभाजीनगरला तुमचं 5 गुंठ आहेत आणि शेजाऱ्याचा अर्धा गुंठा निघाला, घेताच. तुम्हाला गुंठा वाढवायला आवडतो, एकर वाढवायला आवडतो. 2 मजली असलं तर 3ऱ्या मजल्याचे गज काढून ठेवलेलेच असतात. म्हणजे मजला वाढवायला सुद्धा आवडतो. लक्ष द्या, हे संसारिकाचं चिंतन आहे. माझा मुद्दा इतकाच आहे, तुम्हाला वाढवायची हौसच असेल जरूर वाढवा. फक्त माझी विनंती आहे, साधनं वाढवू नका. वाढवायची हौसच असेल तर साधना वाढवा. काय वाढली पाहिजे जीवनातली? साधना वाढली पाहिजे. समजा तुम्ही रोज ज्ञानेश्वरीच्या 300 ओव्या वाचल्यानंतरच पाणी पिता. बरोबर आहे ना? रोज 300 ओव्या वाचल्यावर. तर आता उद्यापासून याच्यात काय करायची? वाढ करायची. आता उद्यापासून किती वाचायच्या? 350. समजा संध्याकाळी झोपताना तुम्ही 111 वेळेचा माळेला जप करता, नंतरच झोपता. बरोबर आहे की नाही? 111 वेळेला माळ जपता, नंतरच झोपता. बरोबर आहे ना? तर आता आजपासून याच्यात काय करायची? वाढ करायची. वाढच करायची हौस असेल तर साधना वाढली पाहिजे. हेतू इतकाच आहे, संसारिक माणसाला काळजी भोगाची आहे आणि साधकाला काळजी मोक्षाची आहे. आता तुकोबाराय सांगतात, नासोनिया गेली खंते. काळजी आमच्या जीवनातली संपली, चिंता संपली. मग कोणती चिंता संपली? उत्तर देतो, हे दोन्हीही चिंता संपली. भोगाची ही चिंता महाराजाच्या जीवनात नाही. का नाही? भोगावरी आम्ही घातला मरणाने येले, भोगी झाला त्याग, गीती गाता पांडुरंग, इंद्रियाचा लागा, आमावरणी चुकला. भोगाची काळजी नाही. चला आता राहिला काय? मोक्ष. महाराज म्हणतात, याची तरी कुठं काळजी आहे आम्हाला? मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासे, होय सांगू ऐसे. तुका म्हणे ऐका. तुकोबाराय सांगतात, मोक्षाचीही काळजी नाही, भोगाचीही काळजी नाही. माऊलीची एक ओवी देतो, पाठ आहे तुमची. ज्ञानोबाराय बोलतात, जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजिली कुळे. किंवा 15व्या अध्यायात ज्ञानोबाराय अजून गोड बोलतात. ज्ञानोबाराय श्री गुरुची पूजा सांगतात, सद्गुरूची पूजा सांगतात. 15व्या अध्यायातल्या पहिल्याच ओव्या. घरी गेल्यावर वेळ मिळेल की? होय म्हणा की राव. हा, मग ते सगळ्या ओव्या घरी जाऊन बघा. तिथं ज्ञानोबाराय बोलतात, माझी तनु आणि प्राण या दोन्ही पाऊवा लेऊ श्रीचरण, करू भोग मोक्ष निंबलोन पाया तया. चला, नासोनिया गेली खंते, सहज असते ते भोगाची. आता भोगाच्या बाबतीत सहजता जे असेल ते, अशी आमची स्थिती आहे. सहजता काय आहे? 3 अवस्थेच्या पलीकडं सामान्य मनुष्य कधीच जात नाही. जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न. या 3 अवस्थेच्या पलीकडे कधी जातो का आपण? जिवंत असताना कधीच जात नाही. तिन्हीच्या पलीकडे कधी जातो? आठवतं का तुम्हाला एखादा क्षण असा? परवाच्या दिवशी दुपारी 3:10 ते 3:15 त्या 5 मिनिटात मी जागाही नव्हतो, झोपलेलाही नव्हतो आणि स्वप्नही नव्हतं. असं आठवतंय का तुम्हाला? कधीच आठवणार नाही. आपलं कीर्तन आठवा आता. नाही आठवणार. सामान्य मनुष्य 3 अवस्थेच्या पलीकडे कधीच जात नाही. या 3च अवस्थेत आपलं जीवन संपवतो, त्याला संसारिक म्हणा. त्याच्या पुढची अवस्था आहे तुरिया. तुरिया अवस्थेमध्ये जो जातो त्याला ज्ञानी म्हणा. त्याच्या पुढची अवस्था आहे उन्मनी. उन्मनी अवस्थेमध्ये जो जातो त्याला योगी म्हणा. आणि त्याच्याही पुढे एक 6वी अवस्था आहे, तिचं नाव आहे सहजावस्था उत्तमा. सहजावस्था
या सहज अवस्थेपर्यंत जो जातो त्याला भक्त म्हणा, त्याला महात्मा म्हणा. आणि आता प्रमाण तुमची सगळ्याची पाठ आहेत. सहज मी आंधळा गा निज निराकार पंते. सहज, ही सहजता फार महत्वाची आहे. ज्ञानोबारायांनी भक्तीचं लक्षण सांगताना किती गोड केलं. ज्ञानोबाराय सांगतात, हे पहिली ना सरती तिजी ना चौथी, माझी ये सहज स्थिती भक्ती नाव. या सहजतेवर आमचं जीवन पोचलंय. आता आमच्या जीवनात कसलाच श्रम राहिलेला नाही. हे उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देत. झाले श्रम झाले श्रम आले वर्म हाता. हे श्रम न देखे शे झाले. श्रम राहिले नाहीत, अर्थात विकार राहिले नाहीत. 6 विकार आहेत. आपण नेहमी त्याची चर्चा करतो. अस्ति, जायते, वर्धते, अपक्षीयते, विपरिणमते आणि विनश्यती. 6 विकार आहेत. महाराज सांगतात हे विकार आता आमच्या जीवनात राहिले नाहीत. कोणी कोणता विकार जिंकला 1 मिनिटात सांगतो पुढे जातो. पहिला श्रम आहे अस्ति, म्हणजे मातेच्या उदरामध्ये येणं. ऐका, हा श्रम कोणी जिंकला? हा श्रम बलराम दादाले. महाराज म्हणाले कसं शक्य आहे? बघा ना म्हणले. मुडदा त्याचा महाराजाने त्याचं नाव घेतलं ना ओठ म्हणाले. ते मेले माणूस त्याने जिवंत केलं. आणि ते 4 वर्षाचं मेलेलं जिवंत केलेलं मुलग मागच्या 5-6 वर्षापूर्वी 96 वर्षाचं होऊन मेलं. विचारा, चौकशी करा तुम्ही. मी का आपल्याला हे सांगायला लागलो? हे ताकद बंकट स्वामी महाराजांची. जितकं अधिक काळ मातेच्या उदरामध्ये राहतो ना, तितकी ताकद, तितकं ज्ञान, तितकी विद्वत्ता अधिक निर्माण होते. हेतू बोलण्याचा माझा इतकाच आहे. दिवस भरल्यानंतर बाहेर यावंच लागतं. हा जरी कायदा असला तरी शुकाचार्य महाराजांनी तो कायदा जिंकला, ते श्रम जिंकला आणि ते मातेच्या उदरामध्ये राहिले. चला ऐका, 2 वर्ग सांगतो. एक वर्ग आहे मातेच्या उदरातून बाहेर येतो, म्हणजे जन्माला येतो, साधना करतो आणि विषय जिंकतो. तर या जगातला एक श्रेष्ठ वर्ग आहे, विषय जिंकूनच जन्माला येतो. ते विषय जिनोनी जन्मले. शुकादिक दादुले. हेतू इतकाच आहे. अस्ति जायते. जायते हा श्रम शुकाचार्याने जिंकला. 3रा अस्ति जायते वर्धते. वर्धते म्हणजे वाढ होणे. वाढ होणे. रोजच्या रोज आपली काय होत चालते? वाढ. जवजव बाळ बळीया वाढे, वाढ होते. पण ऐका, हा श्रम, हा वर्धते, वाढ होणे, हा जो श्रम आहे, हा श्रम जिंकला कोणी? सनकादिकाने हा श्रम जिंकला. आजही सनकादिक 5 वर्ष वयाचेच आहेत, तेवढेच आहेत. त्यांनी तो श्रम काय केलेला आहे? जिंकला. अस्ति जायते वर्धते. पुढे अपक्षीयते. 4था आहे, म्हणजे काय? बदल होणे. अस्ति जायते वर्धते अपक्षीयते म्हणजे बदल होणे. हा श्रम मारुतीरायाने जिंकला. मारुतीराय तशाला तसेच आहेत, कोणताही बदल तिथं नाही. त्याच्या पुढचा श्रम विपरिणमते म्हणजे काय? वय झाल्यानंतर
वय झाल्यानंतर, वृद्धाप्य आल्यानंतर, म्हातारपण आल्यानंतर, म्हातारपणाच्या या महाराज या पुढे इकडे, वृद्धाप्याच्या म्हातारपणाच्या वेदना या माणसाला सहनच कराव्या लागतात. हा श्रम प्रपितामह भीष्माचार्यांनी जिंकला. विठ्ठल विठ्ठल अस्ति जायते वर्धते अपक्षीयते विपरिणमते. 6 श्रम कोणी कोणी जिंकले मी आपल्या पुढे नमूद केले. आणि 6वा श्रम आहे विनश्यती, नष्ट होणे. हा 6वा श्रम जगद्गुरु तुकोबारायांनी जिंकला. तुकोबारायांनी हे शरीर वैकुंठाला नेलं आणि हा 6वा श्रम नष्ट होणे हा जिंकला. मरणाहाती सुटली काया. आणि म्हणून महाराज सांगतात न देकेसे झाले श्रम. काय झालं? आले वर्म हाता, हे वर्म आमच्या हातात आलं. काय वर्म तुमच्या हातात आलं? ते वर्म महाराज अभंगाच्या शेवटच्या 4थ्या चरणात सांगतात. मन कैचे कीव तुका, मन कैचे कीव तुका, मन कैचे कीव तुका, सोनिया गेले कंदी ना, सोनिया गेले कंदी. कोठे कोठे
दम दम धनी धनी सानी साग सानी सानी धनी दम दम गम गम धनी धनी सानी साग सानी सानी धनी दम दम गम गम धनी सा दम धनी सा दम धनी सा निसा ग ग सा गम गम ध दम धनी नि धनी सा धनी सा ग धनी सा धनी नि नि ध ध गम धनी सा सा गम धनी सा सा गम धनी सा सा नि सा सा नि ग ग धनी सा 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 नि नि सा 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 ग धनी सा सा धनी सा सा धनी सा सा धनी नि 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 सा 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 ग ग धनी सा 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 नि सा 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 नि 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 सा 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 Sani 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 sa sani sani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani sani sa sani sani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani sani sa sani sani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa sani 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 dama dama ga sa gama dani sa सहज स्थिति भोगाच सहज स्थिति भोगाच ना सुनिया गेले ना सुनिया विठोबा रखुमाई